चलो हाय, चला गुड इव्हनिंग टू ऑल. चला बराबर. लड्डू खाली चॉकलेट झोपली. ओके चला गुड इव्हनिंग. सगळ्यांना स्क्रीन दिसते का रे? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? आणि बघा आज आपला जास्त क्लास काही होणार नाही आहे. आज आपला फक्त अर्धा घंटा क्लास होईल. ओके, आज आपला जास्त काही क्लास होणार नाही सार्थक, फक्त अर्धा घंटा आज आपला क्लास होईल. ओके, फक्त अर्धा घंटा आज आपला क्लास होणार आहे. ओके चला बघा. तर हा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीन समोर. आपण आय थिंक मला वाटतं काल आपण याचं उत्तर बघितलं होतं. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दिसत 7,34,020 आहे. मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती? तर बघा 4 कुठल्या स्थानावर आहे? ओके, ज्या स्थानावर आहे त्याला त्याला गुणायचं. ओके चला सांगायचं उत्तर. बरोबर सार्थक. ओके चला, जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले आहेत त्यांना आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो क्लास आहे आपला आज सॅटर्डे आहे. ओके, त्याच्यामुळे फक्त अर्धा घंटा आज आपला क्लास होईल. ठीक आहे, उद्या संडे आहे, उद्या आपला क्लास पूर्णच होईल कारण उद्या आपल्याला तेवढा वेळ असतोच. ओके, आणि वेळ उद्याचा क्लास आपला त्याच वेळेवर होणार आहे. बघा तर बघायचं की इथं बघा काय आहे, 7,34,020 आहे. ठीक आहे, मग हा जो 4 आहे याची स्थानिक किंमत सांगायची आहे. 4 कोणत्या स्थानी आहे बघा बरं? एकक, दशक, शतक, हजार. 4 जो आहे ना हा 1000 स्थानी आहे. म्हणजे 4 ला जर आपण 1000 ने गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळतं 4000. बरोबर आहे. म्हणजे 4 हा तुमचा 1000 स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत होणार 4. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घ्या. आपण सोडायला होता का? आपण एका माणसाने एक सायकल 500 रुपयास खरेदी केली. खरेदी किंमत झाली 500 रुपये आणि 20% नफा मिळवण्यासाठी त्याने ती किती किमतीस विकावी? आपण बघितला होता ना. ओके, आता मला सांगा. ओके चला हे सांगा बरं आता. हा 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 असू द्या, बघ सांगायचं उत्तर. ओके सार्थक. परवा सुट्टी आहे का? परवा काय आहे? बघूया आपण, तुम्हाला मी सांगतो. ओके ओके, एक आहे का? आता बघा बऱ्याच उदाहरण उत्तर चुकतंय. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, खरेदी किमतीला काय म्हणायचं? ठीक आहे, आता नवीन विद्यार्थी बेटा तुझं नाव काय आहे? तिचं नाव मला दिसत आहे अजित सुल. तर तुझं नाव काय आहे? की अजित तुझं नाव आहे, मला सांग बरं की तुझ्या पॅरेंट्सचं नाव आहे, म्हणजे मला इथं बोलायला सोपं जाईल. ठीक आहे, ते कोणाचं नाव आहे? ते नाही नाही सुट्टी नाही. ठीक आहे बेटा, तुझं नाव मला समजलं तर छान होईल, म्हणजे मला उच्चार करता येईल. ओके चला आता बघा इथं. आता बघा
आता नेहमी सांगतो, जी खरेदी किंमत असते, सगळ्यांना मी वारंवार सांगतोय, जी खरेदी किंमत आहे, खरेदी किमतीला काय मानायचं? खरेदी किमतीला काय मानायचं सांगा? खरेदी किमतीला काय मानायचं? तर खरेदी किमतीला नेहमी 100% मानायचं. बरोबर? खरेदी किमतीला नेहमी काय मानायचं? 100% मानायचं. बरोबर आहे. मग इथं खरेदी किंमत किती आहे? इथं खरेदी किती आहे? ओके. खरेदी नेहमी लक्षात ठेवा, पाठच करा. खरेदी किमतीला 100% मानायचं. मग इथं तुमची खरेदी किंमत किती आहे? तर 500 रुपये. म्हणजे 500 रुपये म्हणजे तुमचे 100%. बरोबर आहे? 500 रुपये म्हणजे 100%. नंतर काय सांगितलं? तुम्हाला 20% नफा मिळवायचा असेल तर ती किती रुपयाला विकावी लागेल? बरोबर आहे? किती रुपयाला विकावी लागेल? मग आता सोपं घ्या लक्षात तुमच्या, 500 रुपये म्हणजे 100%. बरोबर आहे? तुम्हाला 20% नफा पाहिजे म्हणजे तुम्ही ती नक्कीच वस्तू किती रुपयाला विकली असेल? 120%ला. बरोबर आहे? मग 120% म्हणजे किती रुपये माहित नाही, मग इथे काय करायचं? एक्स लिहायचं. झालंय? म्हणजे इकडे झाल्या तुमच्या किमती, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. इकडे झालं तुमचे टक्केवारी. बरोबर आहे? झाले. आता करायचं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक्स न 100 ला गुणायचं, 500 न 120 ला गुणायचं. म्हणजे आता काय होईल तुमचं? 500 गुणाकारामध्ये 120 बरोबर 100 गुणाकारामध्ये एक्स. हा एक्स इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो भागाकारामध्ये जाईल. म्हणजे 500 गुणाकारामध्ये 120 भागाकारामध्ये 100. इकडे राहील तुमचा एक्स. ठीक आहे. 100 न जर 500 ला भागितलं तर 5 उत्तर येतं. म्हणजे हे तुमचे 5, हा तुमचा 120, 12 पंच 60, 60 आणि तो 0 म्हणजे उत्तर आलं 600. उत्तर किती आलं? 600. बरोबर आहे? समजला प्रश्न सगळ्यांना? ओके, समजलं सगळ्यांना? 600 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येत आहे. चला आता यालाच मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे देतो. बघा आता इथं काय करायचं? इथं 500 नाही, इथं 600 घ्यायचं. बरोबर आहे? इथं 20 नाही तर इथं 50% घ्यायचं. चला आणि आता सोडवा आणि मला आता उत्तर सांगा. एका माणसाने एक सायकल 600 रुपयात खरेदी केली आणि 50% नफा मिळवण्यासाठी त्याला ते किती रुपयाला विकावी लागेल सांगा आता. आता सांगा. त्यालाच मी आकडे चेंज केले. मी किती रुपयाला विकावी लागेल? शिवम, किती नफा मिळेल ते नाही, किती रुपयाला विकावी लागेल? सांगा. चला उत्तर चुकू देऊ नका. श्रावणी बरोबर सोडव बेटा. आता काय सांगितलं मी? खरेदी किमतीला 100% मानायचं. बरोबर आहे? आणि तुम्हाला 50% नफा पाहिजे म्हणजे 100%वर 50% नफा म्हणजे की तुम्ही त्या वस्तूला किती रुपयाला विकणार? 150 रुपयाला. सॉरी 150 रुपयाला म्हणतोय, 150% विकणार ना. जास्त. सगळ्यांनी बरोबर सोडून मला सांगा. ओके बघा काय करायचं इथं? खरेदी किंमत आहे 600 रुपये तर याला 100% मानायचं. बरोबर आहे? आता तुम्हाला 50% नफ्याने विकायचं आहे
म्हणजे 100% जर खरेदी किंमत असेल, 50% नफा पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या वस्तूला नक्कीच 150% विकाल. बरोबर आहे ना? अगोदरचे 100 आणि नफा पाहिजे 50 म्हणजे 150%. हे 150% म्हणजे किती रुपये माहित नाही, म्हणजे इथं एक्स लिहायचं. ठीक आहे. आता करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, या 600 न जर 150 ला गुणाकार केला, इकडे 100 न जर एक्स ला गुणाकार केला, 100 इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे घेऊन या, इकडे जर घेऊन आले तर ते भागाकारामध्ये जातील. म्हणजे 600 गुणाकारामध्ये 150 भागाकारामध्ये 100, इथं राहील एक्स. ठीक आहे. आता बघा या 100 न जर या 600 ला भागितलं तर 100 सकी 600, म्हणजे इथं तुमचं 6 येणार. म्हणजे काय आलं, 6 गुणाकारामध्ये 150 राहिले. बरोबर आहे. म्हणजे इथं एक्स राहील. म्हणजे बघा 15 सकी 9 वजन तो 0, म्हणजे येतं तुमचं 900. एक्स बरोबर 90. म्हणजे त्याला ती वस्तू 900 रुपयाला विकावी लागेल. त्यावेळेस त्याला 50% नफा होतो. 50% म्हणजे काय, खरेदी किमतीचे अर्ध. बरोबर आहे ना? म्हणजे 300 रुपये. म्हणजे त्याला 300 रुपये काय होतो, नफा होतो, जर त्याला ती वस्तू 900 रुपयाला विकली तर. असा प्रश्न होता. समजलाय का? असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारत होता. ओके, चला समोरचा घ्या आता. हा प्रश्न महत्वाचा आहे. बघा, एका फळ विक्रेत्याने 10 रुपयास 12 या दराने 60 संत्री खरेदी केले. 10 रुपयाला किती केले, 12. बरोबर आहे. मग 60 किती रुपयाला केले असतील, 10 रुपयाला 12. तर 60 संत्री किती रुपयाला केली असतील, 50 रुपयाचे. बरोबर आहे ना? 50 रुपयाचे 60, कारण 10 रुपयाचे 12 आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. खरेदी केली व ती 12 रुपयाचे 10 या दराने विकले. 12 रुपयाचे 10. बरोबर आहे. 12 रुपयाचे 10 म्हणजे 12 संत्र्याचे किती रुपये झाले, 10 रुपयाला जर विकले तर 12 रुपयाचे 10 जर विकले तर 60 संत्र्याचे होतात तुमचे 72 रुपये. बरोबर. चला प्रश्न, तर त्याला नफा किती झाला किंवा तोटा किती झाला, तर सोपा प्रश्न आहे. अगोदर सोडवा आणि मला उत्तर सांगा काय असेल. सिद्धी, विश्वजा, श्रेयश, गौरी, वेदांत, स्नेहल, श्रावणी, सार्थक, सर्वेश, शिवम, अजित सूल, रोहित, अक्षत, पिहू, श्रद्धा, सार्थक. सोडवा. अगोदर तुम्ही बघा ना, नफा ना तोटा. ओके शिवम, सोडवा आणि मला सांगा. हा, म्हणजे एकानं दिले की सगळं तेच द्यायला लागले तर एकानं जे उत्तर सांगितलं ते सगळं द्यायला. चुकलं. 3 उत्तरच नाहीये. सोडवा. बघा आता, बघा तुम्ही आता थोडस कल्पना करा ना की काय करता येईल ते. थोडीशी कल्पना करा ना तुम्हाला की नेमकं करता काय येईल. दिमाग लावा. बरोबर आहे. समजा की तुमच्या समोर काहीतरी नवीन प्रॉब्लेम आलेला आहे आणि तुम्हाला तो सोडवायचा आहे, दुसरं सोडवणार कोणीच नाही. बरोबर आहे. असा प्रॉब्लेम तुमच्या समोर झालाय की तुम्हाला सोडवायचाच आहे, काही आता चान्स नाहीये. तर बघा, एका फळ विक्रेत्याने 10 रुपयास 12 या दराने 60 संत्री खरेदी केली. बघा
10 रुपयाचे किती? 12. आता सोपं समजून घ्या, 10 रुपयाचे 12. मग 60 संत्री किती रुपये झाली सांगा बरं? 10 रुपयाचे 12, बरोबर आहे. 10 रुपयाचे 12, बरोबर आहे. 10 रुपयाचे 12. मग 60 संत्री किती रुपयाची होईल सांगा? अगोदर मला हे सांगा. आता मला उत्तर सांगू नका. आता मला सांगा, 10 रुपयाचे 12 संत्री येतात, तर 60 संत्री किती रुपयाची होतात? 72. अरे 10 बघा, 10 रुपयाची किती होतील? 12. 20 रुपयाची किती होतील? 24. 30 रुपयाची किती होतील? 36. 40 रुपयाची किती होतील? 48. आणि 50 रुपयाची किती होतील? 60. बघा ना, 10 रुपयाची 12, 20 रुपयाची 24, 30 रुपयाची 36, 40 रुपयाची 48 आणि 50 रुपयाची 60, बरोबर आहे. म्हणजे 60 संत्र होतात तुमचे 50 रुपयाचे, बरोबर आहे. म्हणजे 60 संत्र खरेदी करायला तुम्हाला 50 रुपये खर्च आला. ओके, चला आलं लक्षात. नंतर काय सांगितलं बघा, ती 12 रुपयास 10 या दराने विकले. 12 रुपयाचे 10 विकले, बरोबर आहे. 12 रुपयाचे 10 विकले, तर मला सांगा 60 संत्री विकली त्यावेळेस किती रुपये झाले असतील? 12 रुपयाचे 10 तुम्हाला विकायचे आहेत, तुमच्याकडे 60 संत्री आहेत. 12 रुपयाचे 10 तुम्हाला विकायचे आहेत, तुमच्याकडे 60 संत्र आहेत, तर तुमच्याकडे किती रुपये जमा होतील बरं? 60 संत्र विकली तर तशी. ओके वेदांत, 12 रुपयाचे 10 संत्र आहेत, 60 संत्र विकली तुम्ही, तर किती रुपये जमा झाले सांगा? चला सांगा. हा 72. कसं बघा, 12 रुपयाची 10, तुमच्याकडे 60 संत्र आहेत, 12 रुपयाची 10. ओके, 24 रुपयाची किती होतील? 24 रुपयाची 20 संत्र होतील. ओके, संत्री आहेत हे रुपये. ओके, 36 रुपयाचे 30, 48 रुपयाचे किती होतील तुमचे? 40, 60 रुपयाचे 50 आणि 72 रुपयाचे होतील 60, बरोबर आहे. 60 संत्र होते, ठीक आहे. 60 संत्र खरेदी करायला तुम्हाला 50 रुपये खर्च आला होता, ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ते संत्र 12 रुपयाचे जर 10 विकले, तर 60 संत्र्याचे तुमचे होतात 72 रुपये, बरोबर आहे. म्हणजे 50 रुपये तुमचा खर्च होता, बरोबर आहे. 72 रुपये काय झालं? तुमची विक्री किंमत आहे. म्हणजे किती रुपये तुम्हाला फायदा झाला? 50 रुपये लागले, 72 रुपये आले, म्हणजे वरचा जो आहे 50च्या वर 22 रुपये, तो तुमचा काय आहे? 22 रुपये नफा. 22 रुपये काय तुमचा नफा, तर तुम्हाला 22 रुपये नफा झाला ना. समजला प्रश्न? लय विद्यार्थ्यांनी प्रश्न चुकवलाय. सगळ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न सुरुवातीला चुकवला होता. एकानं 3 दिलं किंवा सगळे 3 द्यायला लागले. एकानं 3 दिलं की सगळेच 3 द्यायला लागले, पण कोणच सोडवलंच नाही. ठीक आहे, तसं करायचं नाही, सोडवायचं. म्हणून मी तुम्हाला असे प्रश्न देतोय, कारण परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारतील तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, एक सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांना लक्ष द्या. बघा, तुम्हाला मेंटल ॲबिलिटी मध्ये, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना
मानसिक क्षमता चाचणीमध्ये सगळ्यांना 50 पैकी 50 गुण मिळायलाच पाहिजे. आणि उतार्यामध्ये तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळायला पाहिजे. म्हणजे तुमचे 75 गुण होतात तुम्हाला. बरोबर आहे, मिळायलाच पाहिजे. कारण मानसिक क्षमता चाचणी सगळ्यात सोपा भाग आणि उतारे सुद्धा सगळ्यात सोपा भाग. तर मित्रांनो तुम्हाला 75 पैकी 75 मिळायलाच पाहिजे. बरोबर आहे. पण तरी पण आपण धरूया की 1-2 मार्क तुमचे चुकले तर चुकले, चुकू द्या 2-3 मार्कापर्यंत. त्यानंतर गणित. तर गणितामध्ये तुमचे कमीत कमी सांगतो मी तुम्हाला 17 ते 18 च्या जवळपास मार्क मिळायला पाहिजे. बरोबर आहे, 17 ते 18. बरोबर आहे, 17 ते 18. तेव्हा कुठे तुम्ही 90च्या वर जासाल नवोदयमध्ये, आणि तेव्हा कुठे तुमचे चान्स राहतील. बरोबर आहे. तसं जर तुम्हाला 95च्या वरच जायचं आहे, जर तुम्हाला 100% जर सिलेक्ट व्हायचं असेल तर, आणि 95च्या वर जायचं असेल तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये आणि उतार्यामध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यावं लागेल. आणि गणितामध्ये 25 पैकी 20 गुण, कमीत कमी 20. आणि 95 मार्क पडले की तुम्ही डोळे लावून समजा तुम्ही नवोदयमध्ये लागले, मग तुम्हाला 12वी पर्यंत काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अभ्यास करा, नुसतं असं अशी उत्तर देऊ नका. ठीक आहे, गणित सोडवा, नोटबुक तुमच्या जवळ ठेवा. ठीक आहे, बघा चला. एका माणसाने दर शेकडा 10% दराने 3000 रुपये 2 वर्षासाठी बँकेत सरळ व्याजाने ठेवले. 2 वर्षानंतर त्याला परत मिळणारी रक्कम किती? म्हणजे बघा, सरळ व्याजाचा प्रश्न आहे. एका माणसाने काय केलं, दर शेकडा 10% दराने, तुम्हाला दर दिले 10%, 3000 रुपये मुद्दल झाली 2 वर्षासाठी. कुठे ठेवले? बँकेत ठेवले. तर 2 वर्षानंतर त्याला किती व्याज मिळेल? सरळ व्याजाचा प्रश्न आहे. चला सोडवा. पाणी संपले चांगलं आहे का? चला सांगा, सगळ्यांचं उत्तर पाहिजे मला, एकाच नाही पाहिजे. आणि आजचा जो क्लास आहे आपला जास्त होणार नाही, अर्धा घंटा किंवा 40 मिनिटापर्यंत होईल, कारण आज आहे सॅटरडे. ओके, आलंय का? बघा काय करायचं, सरळ व्याज सूत्र बघायचं. काय सरळ व्याज सूत्र? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये दर, गुणाकारामध्ये कालावधी, भागाकारामध्ये 100. किमती ठेवायच्या मध्ये. मुद्दल किती आहे तुमची? 3000 रुपये. दर किती आहे? 10%. कालावधी आहे 2 वर्ष. भागाकारामध्ये 100. आता काय कटचाट करायची ते कटचाट करून घ्या एकदा. ठीक आहे, ओके. बघा, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. राहिले का आपल्याकडे वरती 30 गुणाकारामध्ये 10
गुणाकारामध्ये 2, बरोबर आहे. 30 गुणाकारामध्ये 2, 30 गुणाकारामध्ये 10, म्हणजे हे तुमचं 300. 300 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 600, बरोबर आहे. म्हणजे तुमचं सरळ व्याज झालं 600 रुपये. तुमचं सरळ व्याज झालं 600 रुपये. ठीक आहे. आता मला सांगा, 600 रुपये तुमचं सरळ व्याज झालं. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस पैसे परत करणार, म्हणजे बँकेतून पैसे तुम्ही काढणार, तर बँक तुम्हाला फक्त सरळ म्हणजे जेवढं काही व्याज झालं तेवढंच देणार का? बँकेमध्ये तुम्ही समजा 3000 रुपये ठेवले 2 वर्षासाठी, तर बँक काय करणार, तुम्हाला वापस देताना तुम्हाला जे काही तुमचं व्याज झालं 600 रुपये हे तर वापस देणारच, सोबत तुम्हाला तुम्ही जेवढे काही जमा केले ते पण देणार, बरोबर आहे ना. म्हणजे जी काही आपली रक्कम असणार, जी आपल्याला वापस मिळते ती काय असणार, मुद्दल अधिक तुमचं व्याज. म्हणजे बँक काय करणार, तुम्हाला तुमची मुद्दल वापस देते, जेवढे तुम्ही जमा केले तेवढे अधिक जेवढं काही व्याज झालं ते देते. ते 600 रुपये, दोघांची बेरीज केली तरी येते 3600 रुपये. मग तुम्हाला किती वापस मिळणार? ओके, समजलंय का? अगोदर तर बरं तुम्ही वेगळे उत्तर दिले सर, 3 3 3 3 कसं येईल रे? हा, फेब्रुवारीच्या 10 तारखेला दाखवत आहे मला ऑनलाईन. बरं, फेब्रुवारीच्या 10 तारखेला तुमची एक्झाम मला दाखवत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे, जानेवारी महिन्यामध्ये नाही. जानेवारी महिन्यामध्ये असती तर तुमचं हॉल तिकीट आलं असतं. कोणाचं हॉल तिकीट आलं का? फेब्रुवारी मध्ये तुमची आहे जवळपास 10-1 तारखेपर्यंत. समरचं हॉल तिकीट आलं? ओके, नाही ना. हा, जर तुमची समजा जानेवारी मध्ये असतं तर तुमचं हॉल तिकीट आलं असतं. तुमची एक्झाम फेब्रुवारीच्या 10 तारखेच्या जवळपास आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जानेवारी ते म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा वेळ आहे. भरपूर होतं आपलं बघणं. ओके, चला नवीन प्रश्न घ्या. बघा, प्रश्न महत्वाचा आहे, समजून घ्या. सांगा. बघा, एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 160 रुपये होते, बरोबर आहे. तर त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने परंतु 2 वर्षात सरळ व्याज किती? बघा, प्रश्न सोपा आहे पण समजायला अवघड आहे. समजलं तर सोपं आहे. बघा, एक ठराविक रक्कम आहे जी की आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. तर एक ठराविक दर आहे, तो पण आपल्याला माहित नाही. ठीक आहे. तर त्या ठराविक रकमेचे ठराविक दरानं 4 वर्षात किती होते? 160 रुपये व्याज होते, बरोबर आहे. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने परंतु 2 वर्षात सरळ व्याज किती? बघा, आता बघा, 4 वर्षामध्ये 160 रुपये व्याज मिळालं. 4 वर्षामध्ये एका ठराविक रकमेवर ठराविक दरानं 4 वर्षामध्ये 160 रुपये व्याज मिळालं. मला सांगा, एका वर्षामध्ये किती व्याज मिळालं?
एका वर्षात मिळणारे व्याज. सांगा बरं. ठराविक रकमेवर ठराविक दरानं 4 वर्षात 160 रुपये व्याज मिळालं. बरोबर आहे. आता मला सांगा एका वर्षात किती व्याज मिळालं हो त्याला? हा बरोबर. किती मिळालं? 40 रुपये. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षात मिळालं 40 रुपये त्याला. ठीक आहे. नंतर काय सांगितलं आपल्याला? त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने परंतु 2 वर्षात सरळ व्याज किती? बघा, दुप्पट रक्कम दुप्पट व्याज. बरोबर आहे ना? दुप्पट रक्कम दुप्पट व्याज. म्हणजे इथं एका वर्षात जर तुम्हाला 40 रुपये व्याज मिळत असेल त्या रकमेवर आणि त्या रकमेच्या दुप्पट जर केलं आपण, त्या रकमेच्या दुप्पट केलं तर तुम्हाला दुप्पट व्याज मिळणार एका वर्षामध्ये. बरोबर आहे. म्हणजे दुप्पट रकमेवर एका वर्षात मिळणारे व्याज काय असणार? दुप्पट असणार. म्हणजे इथं 40 रुपये मिळत होतं तर दुप्पट रकमेवर एका वर्षामध्ये दुप्पट व्याज मिळणार म्हणजे 80 रुपये. मी इथं लिहितोय दुप्पट रकमेवर दुप्पट व्याज म्हणजे दुप्पट रकमेवर दुप्पट व्याज. बरोबर आहे. एका वर्षामध्ये म्हणजे 40 रुपये होतं, दुप्पट रक्कम केली, दुप्पट व्याज झालं म्हणजे 80 रुपये एका वर्षामध्ये मिळतात. बरोबर आहे. नंतर सांगितलं परंतु 2 वर्षामध्ये सरळ व्याज किती होईल? म्हणजे तुम्हाला 2 वर्षामध्ये सांगायचं होतं. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षामध्ये 80 रुपये, 2 वर्षामध्ये 160 रुपये. बरोबर आहे. म्हणजे व्याज तुम्हाला किती मिळणार? 160 रुपये. म्हणजे तेवढंच व्याज मिळणार. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे व्याज किती होईल तुमचं? 160 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथं बरोबर असायला पाहिजे. समजलाय का प्रश्न? ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. उद्या आपण मानसिक क्षमता चाचणीचे प्रश्न बघणार आहे. ठीक आहे. आणि मानसिक क्षमता चाचणीचे एकदा बघितले की आपण उतारे बघणार, ते नंतर पुन्हा गणित सुरू करणार. बघा बघा एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? सांगा पटकन. एक चौरसाकृती तुकडा आहे. ठीक आहे. आता चौरसाकृती म्हणजे काय? चौरसाकृती म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत अशी आकृती. चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. बरोबर आहे. मग मला सांगा परिमिती काय असतं? परिमिती काय असतं? तर परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज. मग चारही बाजूची बेरीज हे चौरसाकृती आहे. हे काय आहे? चौरसाकृती आहे. बरोबर आहे. मग चौरसाकृती आकृती म्हणजे काय आहे? तिच्या चारही बाजू सारख्या आहेत. आणि परिमिती म्हणजे काय आहे? तिच्या चारही बाजूची बेरीज. ठीक आहे. मग चारही बाजूची बेरीज 160 कधी येईल? ज्यावेळेस तुमची एक बाजू 40 असेल. बरोबर आहे ना? 40 मीटर. ही तुमची 40 मीटर, ही तुमची 40 मीटर, ही तुमची 40 मीटर आणि ही तुमची 40 मीटर. बरोबर आहे. किंवा 160 ला 4 ने भागिलं तरी तुमचं 40 उत्तर येतं. ठीक आहे. मग मला सांगा क्षेत्रफळाचं सूत्र काय असतो? क्षेत्रफळ सूत्र काय असतं? लांबी गुणाकारामध्ये रुंदी. बरोबर आहे. इथं लांबी पण सारखी आहे, रुंदी पण सारखी आहे.
हे लांबी तुमची 40, रुंदी तुमची 40, किंवा तुम्ही 40चा वर्ग सुद्धा करू शकता, बाजूचा वर्ग, कारण ह्या चौरस आकृती आहे, बरोबर आहे ना. मग 4 चोक 16, हे 2 शून्य देऊन टाका, उत्तर आलं 1600 चौरस मीटर. तर ऑप्शन क्रमांक ओके, हा साईड गुणाकारामध्ये साईड बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला. आणि बघा आज आपला क्लास कमी राहील, मी तुम्हाला पहिलेपासून सांगितलं होतं. आणि ज्यांनी मला तुमचे व्हिडिओ पाठवलेले नाहीत त्यांनी मला उद्या व्हिडिओ पाठवायचे आहेत. ठीक आहे, ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलेले नाहीत त्यांनी मला उद्या, रविवार आहे, वेळ असेल तुम्हाला तर नक्की मला उद्या व्हिडिओ टाका. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की माझं नाव जे असेल ते, माझं नाव सचिन सोळंकी आहे. मी SUC क्लासेस वर सचिन सरांचा नवोदयचा कोर्स जॉईन केलेला आहे. रोज संध्याकाळी 6:30 वाजता आमचा क्लास होतो. सर आम्हाला समजून सांगतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगतात, वारंवार गोष्टी घेतात, असं तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर उद्या पाठवचाल नक्की. ओके, चला ठीक आहे, चला उद्या पाठवा आणि आपण थांबूया. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. आणि उद्या आपण मानसिक क्षमता चाचणीचे किंवा उतार्याचे प्रश्न सुरुवात करणार आहे. ठीक आहे, मानसिक क्षमता चाचणी किंवा उतारा.